25-25 वर्ष झाली काही लोकांनी अन्नच खाल्लं नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं उपासनेचं तेज कधी कमी होत नाही. ते तेज तुपाचं नसून तपाचं आहे. अन्न जरी त्यांच्या पोटात जात नसलं तरी साधू संतांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारख्या साधूचे शब्द ब्रह्म त्यांच्या मुखात आहे. ते मुखात ओठातले शब्द पोटात गेले, कधी जीवनाला कला प्राप्त झाली, कधी आविष्कार जीवनावरती झाला, स्वच्छंद विहार तो जीव जगतामध्ये करायला लागला, याचं भान सुद्धा लोकांना राहिलेलं नाही. प्रसादच मनुष्याला मोठा करत असतो. आश्रमात राहणारे अनेक विद्यार्थी असतील, इथं गुरुकुलात राहणारी विद्यार्थी बसलेली तुझ्या हाताला, जरा कीर्तन संपल्यावर एकदा विद्यार्थ्यात गुरुकुंजात राहणाऱ्या आश्रमात राहणाऱ्या पोराकडे तुमची नजर घाला. तुमच्या घरात राहणारा तुमचा नातू, तुमचा मुलगा, तुमचा पुतण्या, त्याच्याकडे नजर घाला आणि या पोराकडे नजर घाला. आम्हाला माणसं येऊन भेटतात, महाराज आमचा मुलगा सकाळी 5ला उठतो, पोहेची प्लेट खातो, 2-3 चपात्या जेवतो, शाळेत टिफिन घेऊन जातो, टिफिन जेवतो, रस्त्याने येताना पॉपकॉर्न खातो, कुरकुरे खातो, थम्सअप पितो, लिमका पितो, आईस्क्रीम खातो, घरी आल्यावर जेवतो, संध्याकाळी दुधाचा ग्लास पितो. अरे म्हटलं पोरगा आहे की दिवसा तालुका आहे हा? नाही मुलगाच आहे, आमच्या पोराचं सांगतोय तुम्हाला. पण एवढं सगळं खाऊन सुद्धा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमात राहणारं पोरग पालन, आमचा बच्चा पाला की फरक दिसतो. आमच्या पोराच्या चेहऱ्यावर समाधान नाही, आणि आश्रमातल्या पोराच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं गोपित काय? त्या गोपिताबद्दल सांगायचं झालं तर त्याला सांगावं लागतं, बाळा तुझा मुलगा जे खातो ते अन्न आहे, आणि आमची पोरं जो खातात तो गुरुदेवांचा प्रसाद आहे, राष्ट्रसंताचा प्रसाद आहे.